विचार केला तर नक्की दोन्ही अर्थातच गोलंदाजांना आणि फलंदाजांना साजेची अशी खेळपट्टी या ठिकाणी तयार केली आणि खरोखरच नक्कीच एक जबरदस्त मॅच होईल या शंका नाहीये. जबरदस्त सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज चेतन. आपल्या षटकातील दुसरा चेंडू यावेळेस मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. कुठल्याही प्रकारचा बॉल बॅटचा संपर्क झालेला नाहीये. चेतन कदम एक अष्टपैलू खेळाडू आहे, त्याच्यावरती प्रहार करणं म्हणजे इतकं सोपं नाहीये. राकेश जोगडे नक्कीच फॉर्म मध्ये आहे, परंतु इथे थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवावं लागेल, थोडंसं शांत डोक्याने इथे खेळावं लागेल, स्ट्राईक रोटेट करावे लागेल, कारण संघाची धावसंख्या सध्याच्याकडे 2 चेंडूवरती 0 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. ओ इथे प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला काढलंय. अर्थातच एक धाव तर घेतले गेले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. चितेचे चपलाई हरणीचा वेग धारण केलाय दोन्ही बॅटर्सने आणि सहजरित्या या 2 धावा कंप्लीट सुद्धा केल्या. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना पहिल्या 2 धावा धावफलकावरती शुभारंभ झालाय राकेश जोगडेच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या 2 आकड्यावरती 3 चेंडू या षटकामध्ये फेक झालेत. चांगली सुरुवात खऱ्या अर्थानं पाहतो पांगला 11 संघाने केली आहे, जिथे नाणेफेकी जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय सध्याच्या घडीला सार्थ ठरवताना कर्णधार पाहायला मिळतोय. या षटकातील हा 4था चेंडू राईट आर्मवर द विकेट पुन्हा एकदा राकेश साठी. इथे मात्र खोलात टाकण्याचा प्रयत्न होता. आपण पाहतो फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटर राकेश नोगडे यानं. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, जोपर्यंत फील्ड करेल फेकी करेल तोपर्यंत पुन्हा एकदा दुहेरी धाव कंप्लीट केली. आपण पाहिलं तर एक डेंजर झोन कडे इथे मात्र केवळ रनिंग करत होता, परंतु नक्कीच आपल्या सुरक्षित क्रीज मध्ये आपल्याला पाहायला मिळतो या 2 धावेच्या मदतीनं. 2 धावेच्या सहाय्यानं धावफलकावरती 4 चेंडू अखेर 4 धावा. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चकवलाय. अचूक टप्प्याचा मारा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो चेतन कदमच्या माध्यमातून सातत्याने केला गेलाय. आपण पाहिलं तरी असोसिएशन मध्ये पांगलाई संघ खेळतो, त्या असोसिएशन मध्ये सुद्धा नक्कीच आपल्या नावाचा दबदबा निर्माण त्या या गोलंदाजाने केला आणि कारण या पांगलोली प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपल्या नावाचा दबदबा तसाच प्रकारचा कायम ठेवण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं गेलाय. अंतिम चेंडू हो पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॉल बॅटचा संपर्क नाही, अवे फ्रॉम द बॉडी ठेवला गेलाय, शरीरापासून दूर ठेवला गेलाय. याच्याच कारणाने आपण पाहिला आणखीन एक निर्धाव चेंडू. इथे षटक क्रमांक पहिला संपला. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा. जिथे पहिल्या अर्थानं पॉवर प्लेचं पहिलं षटक असताना जिथे बॅटरचा बोलबाला राहत असतो, त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अचूक टप्प्यात गोलंदाजी करणं म्हणजे कुठेतरी कठीण काम होतं, परंतु कठीण काम ते चेतनने नक्कीच सोपं करून दिलंय. आणि खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये समोरच्या संघाला नक्कीच प्रेशर मध्ये टाकण्याचं काम त्याच्या माध्यमातून केले गेलंय. पहिलं षटक महत्वाचा पॉवर प्लेचा संपल्यानंतर फक्त 4 धावा धावफलकावरती. आपल्या षटकातील पहिला चेंडू राईट टर्मर राऊंड विकेट त्या फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. आउटफील्ड मध्ये चेतन प्रणेशच्या हातामध्ये चेंडू सामोरला गेला. एक 1 बाउन्स, तोपर्यंत फक्त एक सिंगल घेण्याची संधी. एक सिंगलने स्ट्राईक रोटेट होते. धावफलकावरती धावा लागल्यात 5. दुसरं षटक प्रगतीपथाचा पहिला चेंडू फेक केलाय. लोअर फुलटॉसचा चेंडू होता, परंतु नक्कीच इथे फटका तितका सजला गेला नाहीये जितकी अपेक्षा केवलने केली होती. एक धाव धावफलकावरती. हो या मॅच मध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं राकेश जोगडेला काहीतरी सूर गवसत नाहीये, कारण आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये त्याने लगातारच्या 4 चेंडूवरती 4 चौकार पारले होते, चौकारांचे हॅट्रिक केले होते. याच मॅच मध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारची गोलंदाजी त्यांच्या विरोधात केली जाते ना, ती नक्कीच चांगली कामगिरी पाहायला मिळते. खुलत टाकल्या चेंडू खोदून काढलाय, अलॉंग द कार्पेट चेंडू निघून चाललाय. आपण पाहतो काऊ कॉर्नर रिसन मध्ये क्षेत्ररक्षक आहे हो ना मध्ये. इथे मात्र थोडीशी मिसअंडरस्टँडिंग पाहायला जरूर मिळते. इथे थ्रो आदललाय आपण पाहतो एस्टन वरती, परंतु जास्त नुकसान झालेलं नाहीये. एक धाव कंप्लीट केले गेले. एक धावेच्या मदतीने धावफलकावरती 6 धावा लागल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 3 चेंडूंचा या षटकामध्ये खेळ झालाय. कौतुक करावं लागेल दिपेशचं सुद्धा, कारण तो आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा मोठा फटका त्याने बॅटर्सने खेळून दिला नाहीये. हे नक्कीच एक कौतुकास्पद कामगिरी आहे. पांगला 11 संघ नक्कीच पहिल्या मॅच पासून एक आत्मविश्वास घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि तो आत्मविश्वास आतापर्यंत आपण पाहतो कायम ठेवला गेलाय. चेतन कदमचा हा संघ खऱ्या अर्थानं नक्कीच चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. आपण पाहतो हे दोन्ही संघ जर पहिल्या सामन्यामध्ये विजयचे संपादन करून आलेत आणि नक्कीच 2 संघांमध्ये चुरस निर्माण होईल शंका नाहीये.
केवलचा प्रयत्न होता, ऑफ साईडला शपल खेळण्याचा प्रयत्न होता, शपल करून पेलण्याचा लेग साईडला भिरकवण्याचा प्रयत्न असफल ठरला गेलाय. आणखीन एक डॉट चेंडू, इथे डॉट चेंडूची सांगता जवळ वाढत गेले. या कारण आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 10 चेंडूंचा या मॅच मध्ये सामना झाला. या 10 चेंडू मध्ये 6 चेंडू निर्धाव राहिले. पुन्हा एकदा गुडले स्पॉटवर पडलेला चेंडू, अनएक्सपेक्टेड बाउन्स पाहायला मिळतोय. स्टेजच्या पाठीमागे चेतन कदम चांगली कामगिरी करतोय. निर्धाव चेंडूची आणखी एकदा सांगता पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर 6 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा एक चेंडू येणं बाकी. पाव प्लेचं जर षटक दोन्हीचा विचार केला तर नक्कीच पांगलाई 11 संघाच्या नावावरती राहिलं. यावेळेस मात्र फटका चांगला सजवलाय. स्क्वेअर लेग रिसन मध्ये चेंडू दन दन करत चाललाय. केवलच्या बॅट मधून या इनिंग्स मधील हा पहिला पहिल्या 12 बॉलचा खेळ संपला. पहिल्या 12 बॉल मध्ये आपण पाहतोय संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 4 धावा चेतनने खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो दिपेश आला. दिपेशने चांगलीच षटक हाताळलं होतं, परंतु शेवटच्या चेंडूवरती चौकार आला आणि थोडीशी गती आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. या धावसंख्येला मिळते. अर्थातच 12 चेंडूमध्ये 10 धावा म्हणजे जास्त नाही आहेत, परंतु नक्कीच एक आत्मविश्वास वाढवणारा चौकार आपण पाहतो केवलच्या बॅट मधून आलाय. संघाकडून तिसरा आणि वैयक्तिक दुसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा करणार चेतन कदम सज्ज होताना पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. थोडं स्पीडअप घ्या दोन्ही संघाला विनंती, कारण ऊन खूप लागतोय आणि या उन्हाचा तडाखा आपल्याला लागू नये याची काळजी घ्यायची आहे. प्रत्येक खेळाडूने कुठल्याही वेळ जास्तीचा खर्च करायचा नाहीये. संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक चेतन कदम गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर स्ट्राईक एंडला राकेश जोगडे खऱ्या अर्थानं निराश केलं राकेशने आतापर्यंत. इथून चांगला खेळ करावा लागेल. बॅकफुटर जाऊन पंच केलाय. चेंडू निघून चाललाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्रशक्ती ते आहे चांगली. क्षेत्ररक्षण चांगलं फेकी पाहायला मिळते. तत्पूर्वी एक सिंगल इथे धावून कंप्लीट केली आहे. एक सिंगलच्या मदतीने आपण पाहतो इथे धाव फलकावरती धावा लागल्यात. भारतीय संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आणि खऱ्या अर्थाने एक उत्कृष्ट गोलंदाज, एक वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचा जर्सी नंबर 11 धाव फलकावरती. हो, यावेळेस मात्र आपण पाहतोय थोडासा दिशा खराब होती. डाव्या एसटीच्या खूप बाहेर जाणारा चेंडू पंच अभिजित सलबे याने कलवलं. या स्वर चेंडू अतिरिक्त धावा धावफलकावरती एकने नोंद केली गेली. एक धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 12 या आकड्यावरती. इथे आपण पाहतो षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना पहिल्या 1 चेंडूंचा खेळ झाला असताना 12 धावा धावफलकावरती. राईट टर्म ओव्हर द विकेट चेतन. पुन्हा एकदा फटका चांगला सजवला. ऑफ साइडला शप्पल येऊन खेळला. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या वरून सरळ चेंडू ट्रॅव्हल होतोय. केवलच्या बॅट मधून आलाय धमाका. दुसरा खणखणीत हा चौकार. या षटकातील पुढचा चेंडू हो समोरच्या दिशेने फॉलोथ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण चेतनच्या माध्यमातून केले जाते. कोणत्याही प्रकारची धावसंख्या घेण्याची इथे संधी मिळत नाहीये. आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू वर सिंगल आली होती. दुसरा चेंडू वाईड आला. त्याच्यानंतर केवलच्या बॅट मध्ये चौकार आला, परंतु कमबॅक राहिलं तिसऱ्या चेंडूवरती जिथे डॉट चेंडू येताना पाहायला मिळाला. इथे फुलटॉस पद्धतीचा चेंडू आपण पाहतो कव्हरच्या क्षेत्रामध्ये छेल होता. इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं नाहीये, कारण सोपा छेल म्हणावा लागेल. इथे केवलला जीवदान मिळालेलं आहे, परंतु एक धाव रोखू शकत नाही. एक धावेच्या साह्यानं, एक धावेच्या मदतीने धाव फलकावरती 18 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत.
षटक क्रमांक इथे तिसरा मार्गस्थ आहे. अजूनही 2 चेंडूंचा या षटकामध्ये खेळ येणं बाकी. जिथे आपण पाहतोय प्रथम नाणेफेकी जिंकली पांगला इलेव्हन संघानं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने घेतला. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना फक्त 18 धावा धापालकावरती म्हणजे चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली जाते. याच दरम्यान बिग करण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. इथे मात्र कोणतीही चुकी नाहीये. पकडलाय झेल संपलाय. राकेश जोगळे धन्यवाद डीजे. संघाची धावसंख्या 18. एक गवडीवाद 18 धावा धावपालकावरती आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये राकेश बाद झालाय. राकेशच्या थोडीशी निराशाजनक कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. याच्यानंतर आपण पाहतो षटक क्रमांक आपण पाहतो तिसरं पारगस्त आहे. पुढचा चेंडू चेतन इथे समोरच्या दिशेने खेळलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव तर घेतली जाते. वेगाने चेंडूवर गोलंदाज चेतन आलाय. तोपर्यंत फक्त एक सिंगल घेतली आहे. एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाईल 19 आकड्यावरती. षटक क्रमांक इथे तिसरं संपलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो इथे 6.33च्या सरासरीनं 19 धावा धावफलकावरती एक गडी बाद. येणारे 2 षटकामध्ये इथे ओमकार आणि केवलला मात्र आक्रमण करावं लागेल. कारण पांगला इलेव्हन संघाचा जर विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये मोरिया इलेव्हन या संघाला एकतर्फी हरवलं होतं आणि त्यांचा आत्मविश्वास पाहिला ना तर नक्कीच त्यांचा दुगुणित झाला यात शंका नाही आहे. कारण आपण पाहिलं तर त्यांचे 26 धावांचा पाठलाग करत असताना दुसऱ्या षटकांमध्ये आपण पाहिलं 1.3 चेंडूमध्ये त्यांनी ते आव्हान संपुष्टात आणलं होतं. म्हणजे त्यांच्याकडे फलंदाजी सुद्धा आहे आणि त्यांना जर रोखायचं असेल तर आपल्या एक सन्मानजनक स्थितीमध्ये धावसंख्या आपल्याला पोहोचवावी लागेल या शंका नाही आहे. असं असताना गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज सज्ज होतोय. संघाकडून चौथं आणि वैयक्तिक दुसरं पहिलं षटक राकेशच्या हातामध्ये छपवलं गेलंय. राकेशला सुद्धा तशीच कामगिरी करावी लागेल. जिथे कामगिरी चेतनने केले, दीपेशने केले, त्याचप्रमाणे कामगिरी आपल्याला सुद्धा करावी लागेल. परंतु ओमकार एक हार्ड हिटर फलंदाज आहे. याच्याकडून षटकार धावकऱ्यांच्या अपेक्षा नक्कीच गावदे इलेव्हन संघाला असेल. कारण गावदे इलेव्हन संघाने प्रथम पहिला सामना केला जो आपण पाहिला तर साईनाथ इलेव्हन या संघासमोर तब्बल 50 धावा त्यांच्या माध्यमातून बनवल्या गेल्या होत्या. पुन्हा आपण पाहता आनंद कार्पेट चेंडू लॉंगॉनला निघून चाललाय. एकच धाव इथे धावफलकावरती घेतली जाईल. एक धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 20 आकड्यावरती. येणाऱ्या 11 चेंडू खूप सारे महत्वाचे असतील जिथे बॅटिंग करतोय आपण पाहतो गावदे इलेव्हन संघासाठी. कारण 11 चेंडू म्हणजे इथे नक्कीच धावांची आतषबाजी करावी लागेल. पुढचा चेंडू राकेश फुलात टाकलाय. चेंडू फटका चांगला आहे. चेंडू हवेत नो मॅच लहान मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. बाला कसा चेंडूच्या मागे मध्ये नक्कीच फील्ड करण्याचा प्रयत्न करताय. त्यांच्या आवेगाच्या खूप बाहेर चेंडू होता परंतु चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला गेला. तत्पूर्वी 2 धावा इथे यशस्वी रित्या इथे कंप्लीट केल्या गेल्या. 2 धाब्याच्या सहाय्यानं 22 धावा धावफलकावरती आपण पाहू शकता. इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर रिसनमध्ये बाला कसर स्वतः मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आपण पाहतो एस्टनच्या पाठीमागे चेतन कदम आपलं क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला आपण पाहतो एक अष्टपैलू खेळाडू प्रणेश आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती राकेश. इथे मात्र लेग साईडला भिरकावलाय. स्क्वेअर लेग रिसनमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू दन दन करून निघून चाललाय. केवलच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार चौकार. आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिथे आपण पाहतो या षटकामध्ये तब्बल 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूमध्ये 7 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये चेतनने चांगली गोलंदाजी केली. 4 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये
दीपेश आला, दीपेशने 6 धावा खर्च केल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा चेतनने आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. 8 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाजी ट्रॅकवर राकेश, आपल्या षटकातील 4था चेंडू, धावसंख्या 26. ओ फटका चांगला, हेलिकॉप्टर उडालाय. नो मॅच लॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करत होतो तोपर्यंत एक सिंगल आली आहे. एक सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवलं जात आहे. धावफलकावरती माझे स्कोरर मित्र आदित्य मला कळवतील की आतापर्यंत 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. एक गडी बाद 27 धावा धावफलकावरती. या षटकातील हा 5वा चेंडू, राकेश राईट आर्मवर द विकेटनं. ओमकार साठी बॅटची काढा घेतली आहे. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे, चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कोणत्याही प्रकारची धावसंख्या घेण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता नक्की 27 धावांवरती धावफलक सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राकेशच्या माध्यमातून सुद्धा केली गेली आहे. शेवटचा एक चेंडू येणं बाकी. ओमकार ऑन द स्ट्राईक. फुल टॉस पद्धतीचा चेंडू, फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर इशर मध्ये क्षेत्ररक्षक पकडलाय शेल. संपलाय ओमकार या बॅटरचा खेळ. धक्का क्रमांक 2 जिथं यश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येण्यात 4थ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती अंतिम षटक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक थोडासा फ्लंबल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्या दरम्यान इथे प्रणय जोपर्यंत चेंडूला अडवेल तोपर्यंत 2 धावा इथे यशस्वीरित्या कंप्लीट केल्या गेल्या. 2 धाब्याच्या साह्यानं संघाची धावसंख्या पोहोचते 29 आकड्यावरती. या षटकातील अजून 5 चेंडू, इनिंग्स मधला 5 चेंडू येणं बाकी. 27 धावा धावफलकावरती, 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. साई गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे. 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी. या इनिंग्स मधील तर स्ट्राईक एंडला असणार आहे तो बॅटर केवल. केवलचा जर विचार केला तर नक्कीच केवलच्या बॅट मधून या इनिंग्स मध्ये 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. आपल्या चेंडू आता आपण पाहतोय, पंचांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल. खराब चेंडू. एक अव्वंत धाव धावफलकावरती घेतली गेले तर 1 धावेच्या साह्यानं धावफलकावरती 30 धावा लागल्यात. पाच चेंडू या इनिंग्स मधले येणं बाकी. गोलंदाजी ट्रॅक वरती साई, तर स्ट्राईक एंडला केवल वरती नजर असतील या मॅच मध्ये. समोरच्या दिशेने लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, लॉंगॉपला क्षेत्ररक्षक आहे प्रणेश. जोपर्यंत चेंडू वरती धावत फील्ड केलाय तोपर्यंत फक्त एक सिंगल घेतली. एक सिंगलच्या मदतीनं 31 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत या इनिंग्स मधील. नेक्स्ट चेंडू राईट आर्म राऊंड विकेट ना. ओ फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची काढा घेतली आहे. चेंडू फर्स्ट स्लिप मधून थर्ड मॅन मधून निघून चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक जातोय चेंडू खाली धावत, परंतु चेंडू थांबायला तर नाहीये. चेंडू जातोय सर. हो चांगला फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. याच्या माध्यमातून पॉईंट क्षेत्रामध्ये खेळला गेलेला फटका व एक तर धाव कंप्लीट केली, दुसरी धाव प्रयत्न, 2 धावा तर कंप्लीट केल्या, तिसरीचा इथे प्रयत्न होतोय. आणि इथे मात्र 2 धावा आणि 1 गडी बाद. डीजे
2 चेंडूचा केलेला बाकी आहे. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 37 धावा फलकावरती आहेत. या षटकातील 2 चेंडू अजून येणं बाकी असतील. केवळ ऑन द स्ट्राईक. यावेळेस मात्र टायमिंग केलंय प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. केवलच्या बॅट मधून आलाय हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. त्रेचाळीस आकड्यावरती शेवटचा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट आर्म पुलचा फटका लॉंग ऑनला मिळणं. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पकडला झेल. यावेळेस मात्र विकेटचा ठेवलंय. कर्णधार वाईस कर्णधार म्हणून म्हटलं जातो. बघूया कोणत्या पद्धतीने या धावा डिफेन्स होतील. दुसऱ्या बाजूला आपण संघ मालक पाहतोय केतन महाडिक. 44 धावा त्यांच्या समोर आहेत. त्यांच्या त्या धावा चेस करण्यासाठी ही सलामीची जोडी आपण मैदानावरती पाहतोय. चेतन कदम आणि प्रणेश कासार या 2 फलंदाजांवरती ही जबाबदारी असेल.
वळूया मैदानाच्या दिशेने जिथे चालू असलेला सामना आपण पाहतोय पांगला 11 वर्सेस गावदेवी 11 या दोन संघांमध्ये लढत एक चुरशीची लढत 44 धावांचा पाठलाग करायचा आहे सलामीची जोडी आपण मैदानावरती पाहतोय गोलंदाज मार्कवर गोलंदाज तयार आहे सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय सजवलंय यश कासार आपण पाहतोय षटकार वरती ओमकार मिरगल दोन फलंदाज बाहेर आहेत संजय केमलेला पाहतोय अजित जोगडे समीर नावले आणि छोटा पॅकेट बडा धमाका आपण पाहतोय आयुष केमले मागच्या सामन्यामध्ये त्याने काय आम्ही जोगडेला बाद केला होता सुरेश शिंदे पण आता विचार करत असेल वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं शतक घेऊन आपण पाहतोय केवळ मिलगर एक घातक गोलंदाज आहे मित्रांनो अनेक मैदानावरती त्याने आपल्या गोलंदाजीची धारदार गोलंदाजी केली तोच गोलंदाज आपण पाहतोय समोर फलंदाज चेतन कदम या वेळेला बघा काय फटका सजवलाय पहिला चेंडूवरती आला एक महत्वाचा चौकार पाठला करत असताना चेतनच्या बॅट मधून आपण पाहतोय पहिला चौकार काय अप्रतिम फटका सजवलाय याच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल आपल्या संघाला जर विजय करायचा असेल तर याच पद्धतीने फटके खेळावे लागतील मात्र दुसऱ्या बाजूला आपण गोलंदाजाचा विचार करावा लागेल केवलला काहीतरी या वेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू केलाय चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर आलाय चेतनच्या बॅट मधून दुसरा चौकार कमांड इज चेतनच्या बॅट मधून आलाय बघूया पुन्हा एकदा या वेळेला पहा काय अप्रतिम फटका सजवलाय पुन्हा एकदा जातोय सीमा रेषेच्या बाहेर या वेळेला चौकारांची हॅट्रिक आपण पाहतोय कमांड डीजे वाजव काढल्यात आतापर्यंत केवलला काहीतरी करावं लागेल पुन्हा एकदा केवल या वेळेला स्लोवर पद्धतीचा चेंडू आपण पाहिला मात्र काय क्षेत्ररक्षण आपण पाहतोय समीर नावले यांच्याकडून अप्रतिम क्षेत्ररक्षण मात्र एक धाव काय रोखू शकत नाही एक धावेने धावसंख्या पुढे सरकले माझे साथी स्कोरर सांगतायत मला आदित्य रामाने धावसंख्येचा विचार केला तर धाव फलकावरती धावा लागल्यात 13 धावा 4 चेंडू मध्ये 13 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय महत्वाचा गडी अजून सुद्धा बाद झालाय नाही फलंदाज बाद करावे लागतील तुम्हाला या वेळेला प्रणयच्या बॅट मधून जोरदार मारण्याचा प्रयत्न होता मात्र गोलंदाजाचं कौतुक करेन अचूक टप्प्यावरती चेंडू हाताळला या चेंडूवरती एकही धाव मिळालेली नाही 5 चेंडूचा खेळ संपलाय 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात पुन्हा एकदा या वेळेला सुरेख पद्धतीने चेंडू खेळून काढलाय सुंदर क्षेत्ररक्षण आपण म्हणूया मात्र 2 धावा काही रोखू शकत नाही या 2 धावा महत्वाच्या असणार आहेत एक शतकाचा खेळ संपलाय एक शतकाचे धावसंख्येचा विचार केला तर धाव फलकावरती धावा लागल्यात बिनबाद 15 44 धावांचा पाठलाग करत असताना तब्बल पहिल्या शतकामध्ये 15 धावा आतापर्यंत कुठून काढल्यात या 2 फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय पांगला 11 या संघाचे
वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं शतक घेऊन आपण पाहतोय राकेश जोगडेला. राकेश जोगडेने मागच्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती, मात्र आता या सामन्यामध्ये त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागणार आहे. या वेळेला सुंदर फटका आपण पाहतोय चेतनच्या बॅट मधून आला एक मॅक्झिमम फटका आलाय चौकार. कमॉन डीजे. संख्या जाऊन पोहोचले 19 या आकड्यावरती. अप्रतिम फलंदाजी चेतन उर्फ बाबा या नावाने प्रसिद्ध आहे या विभागामध्ये. काय फलंदाजी करतोय आज घाईच्या मैदानावरती. 19 धावा, 44 धावांचा पाठलाग करत असताना तब्बल 19 धावा आतापर्यंत कुठून काढल्यात. जर राकेश जोगडेने जर 2 फलंदाज बाद केले तर आदित्य रामाने यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. एक सुवर्ण संधी आहे, बघूया. या वेळेला जेलबाद होऊ शकला असता, मात्र काहीशी खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. तेवीस धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा या वेळेला काय फटका सजवलाय, आलाय चेतनच्या बॅट मधून मोठा फटका. 4 धावा मिळाल्यात. पंच धावा घालवायच्या, 2 धावा. याची आउटफील्ड खराब असल्यामुळे चेंडू कुठेतरी अडकला गेला. या 2 धावा मिळाल्यात. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर झाली. धावसंख्या जाऊन 25 या आकड्यावरती. पुन्हा एकदा यावेळेला पुन्हा एकदा तोच फटका. क्षेत्ररक्षण बघा काय क्षेत्ररक्षण करतोय समीर नावले. अप्रतिम क्षेत्ररक्षण. जिथे 4 धावा मिळाल्या असत्या तिथे आता एकच धाव. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या जाऊन पोहोचले 26 या आकड्यावरती. 26 धावा धावफलकावरती पाहतोय. जिथे 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत 26 धावा धावफलकावरती आल्यात. बघूया पुन्हा एकदा. दुसरं शतक चालू आहे राकेश जोगडे. यावेळेला सुंदर चेंडू, स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू टप्पा पडल्यावरती चेंडूने थोडी उसली घेतली आणि फलंदाजाला पूर्णपणे जकडून ठेवलाय. सव्वीस धावा झाल्या धावफलकावरती. यावेळेला जोरदार मारलाय चेंडू. बघूया किती धावा मिळतील. सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न संजय केमले यांच्याकडून, मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण. 1 धाव काही रोखू शकत नाही. 12 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा धावफलकावरती लागल्यात. सुंदर फलंदाजी. 2 फलंदाज करतायत. सलामीची जोडी अजून सुद्धा मैदानामध्ये आहे. अप्रतिम फलंदाजी जिथे 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. 27 धावा 12 चेंडू मध्ये कुठून काढल्यात. आता जबाबदारी असेल पुन्हा एकदा केवल वरती. बघूया केवल. या चेंडूवरती पंचाने शिक्षा दिली. अवंतर 1 धाव मिळाले. अवंतर 1 धावेने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या जाऊन पोहोचले 28 या आकड्यावरती. महत्वाचे शतक असणार आहे. या शतकामध्ये कुठेतरी कमी धावा खर्च झाल्या तर कुठेतरी आपला संघ विजय होऊ शकतो. या चेंडूवरती बघा फटका चांगला आहे, मात्र 1 धाव काही रोखू शकत नाही. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या जाऊन पोहोचले 29 या आकड्यावरती. धावा आपण डबल फिगर मध्ये जरूर पाहतोय, मात्र 44 धावांचा पाठलाग करायचा. 29 धावा अजून सुद्धा धावफलकावरती पाहतोय. बघूया तर कुठेतरी हा फलंदाज बाद झाला. चेतन कदम, प्रणेश कासार, प्रमोद जोगडे आहेच, अजून घातक फलंदाज आहेत.
बघा आगला वेगळा फटका खेळण्याच्या नादामध्ये या चेंडूवरती धाव मिळणार नाहीये. पुन्हा एकदा केवल या वेळेला चांगला फटका आपण पाहतोय. या चेंडूवरती किती धावा मिळणार आणि नक्कीच चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. चेतनच्या बॅट मधून आपण पाहायला गेलो ना मित्रांनो तर हा 5वा चौकार आलाय. काय अप्रतिम फलंदाजी चालू आहे पांगला 11 या संघाची. धावांवरती आता चेतन खेळतोय. काय फलंदाजी आपण पाहतोय मित्रांनो. त्या बॅट मधून 5 चौकार आलेत. ऑलिंडरने जरा बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. चला पुन्हा एकदा केवल. या वेळेला पुन्हा एकदा चेंडू चांगला होता मात्र त्याला चांगला खेळण्याचा प्रयत्न चेतनचा जरूर होता मात्र या चेंडूवरती धाव मिळणार नाहीये. शेवटचा चेंडू असेल या शतकामधील. बघूया पुन्हा एकदा धावसंख्येचा विचार केला आपण तर 33 धावा धावफलकावरती लागल्यात. या वेळेला पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकामध्ये धावसंख्येचा विचार केला तर 33 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 फलंदाज काय फलंदाजी करतायत मैदानावरती. आतापर्यंत एकही फलंदाज बाद झालाय नाही. आता मात्र सामन्याचं समीकरण आपण पाहिलं असेल मित्रांनो तर येणारे 12 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. येणारे 12 चेंडू 11 धावा आणि ती जबाबदारी घेऊन पूर्णपणे आपण गोलंदाज मार्कवर पाहते ओमकार मिरगल. बघूया कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करेल. कुठेतरी या षटकामध्ये 2-3 धावा खर्च केल्या तर सामना आपल्या बाजूने झुकू शकेल. 12 चेंडू 11 धावा असताना काय पहिला चेंडू हाताळला. या चेंडूवरती धाव नाही. आता आपण समीकरण काय पाहतोय मित्रांनो 11 चेंडू आणि 11 धावांची गरज. एखादा मोठा फटका खेळावा लागेल गरज आहे का हा प्रश्न आतापर्यंत पडला असेल. बघूया पुन्हा एकदा. या वेळेला हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. किती धावा मिळणार. 1 धाव. सार्थक केमले काहीशी चूक करतोय. बघूया. हो नाही आणि ही ते 1 धाव मिळाले. 1 धावेने धावसंख्येमध्ये भर झाले. धावसंख्या जाऊन पोहोचले 34 या आकड्यावरती. एक अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय ओमकार मिरगलची. आतापर्यंत त्याने 2 चेंडू हाताळलेत. 1 धाव खर्च केले. याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. बघूया पुन्हा एकदा. या वेळेला मात्र चेतन कदमच्या बॅट मधून एक मोठा फटका आलाय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. वरती येणारे 9 चेंडू. आता मात्र 6 धाब्यांची गरज. हॉलिंडरने जरा बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. चला प्रशांत जोगडे बाउंड्रीचा ताबा घ्या. यश पुन्हा एकदा. या वेळेला पुन्हा एकदा चेतनच्या बॅट मधून 4 धावा. चेंडू खेळून काढलाय. 1 धाव मिळाले. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या जाऊन पोहोचले 43 या आकड्यावरती. 1 धावेची गरज आहे. आता मात्र बघूया पुन्हा एकदा ओमकार आणि या वेळेला पुन्हा एकदा सामना फिनिश. अप्रतिम फटका आणि